सन्माननीय महापौर महोदय, सन्माननीय उपमहापौर साहेब, सन्माननीय आयुक्त साहेब, सर्व सन्माननीय सदस्य, प्रेक्षक वर्ग तसंच पत्रकार बंधू, सदर ठरावावर बोलताना मी सांगू इच्छितो की एखाद्या मैदानावर जर कुठला प्रकल्प आला तर तेथे खेळणाऱ्या खेळाडूंची जी परिस्थिती होते ती त्या दिवशी शुक्रवारी मी बघितली. जवळपास नवी मुंबईतले सर्वच कोटी प्लसचे खेळाडू त्या ठिकाणी उपस्थित होते. त्याच अनुषंगाने आज आमच्या नेरूळ ग्रामस्थांची, नेरूळमधील खेळाडूंची तीच परिस्थिती आहे. आयुक्त साहेबांना मी सांगू इच्छितो की त्या दिवशी 100 युवक आमच्या नेरूळ गावामध्ये जरा भेटायला आले होते. आज आमच्या नेरूळ गावातील नेरूळ परिसरातील बामनदेव झोटिंगदेव मैदान, आज नेरूळ परिसराला मैदानच नव्हते. मी या सभागृहात आदरणीय सभागृह नेते सागरजी नाईक साहेबांचे आभार माने का त्यांनी त्यांच्या महापौर कालात आज आम्हाला या ठिकाणी आमच्या हक्काचे असे मैदान मिळवून दिले. याबाबत मी यांचे साहेबांचे आभार मानतो. नक्कीच आज त्याच मैदानावरती आज एक फॉर्म्युला 4 एक कार रेसिंग आहे जी संपूर्ण भारतात फक्त 4 ते 5 ठिकाणी होणार आहे. आणि नक्कीच एक आपल्या नवी मुंबई शहरात एक मानाचा तुरा आहे. आज नक्कीच एक आपल्याकडे अभिमानाची बाब आहे की आपल्या शहरात ही स्पर्धा होते. पण ही स्पर्धा होत असताना या कार रेसिंगचा जो ट्रॅक आहे तो आमच्या बामनदेव झोटिंगदेव मैदानातून जात आहे. नक्कीच एक येथील खेळाडूंमध्ये एक संभ्रमाचे वातावरण निर्माण झालेलं आहे. आणि नक्कीच सर्व खेळाडूंचा या ठिकाणी विरोध आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की सर्वांचं असं म्हणणं आहे की त्या ठिकाणी मैदानात तो ट्रॅक नको, कारण की हा ट्रॅक आम्ही माहिती घेतली तर हा ट्रॅक जवळपास 3 ते 5 वर्षांसाठी असणार आहे आणि त्यानंतरची परिस्थिती आम्हाला माहिती नाही. तर जवळपास हा ट्रॅक त्या ठिकाणी नसावा, याला काहीतरी पर्याय व्यवस्था करावी. बाजूला डेव्हलप नवी मुंबई आहे, त्या ठिकाणी तो ट्रॅक जर करता आला तर आनंदाची गोष्ट आहे. तर तसेच सेक्टर 28 मध्ये मोठा रस्ता आहे, त्या ठिकाणी तो ट्रॅक होऊ शकतो. तर महापौरमध्ये मी आपला विनंती करतो की या गोष्टीचा नक्कीच विचार व्हावा आणि आमच्या बामनदेव झोटिंगदेव मैदान हे खेळाडूंसाठीच त्याचा वापर व्हावा ही मी आपला विनंती करतो. आपण बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आपल्याला